थंडी स्पेशलमध्ये हा गरमागरम ड्रायफ्रूट शिरा तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा। जे मुलं लाडू खात नाही त्यांच्यासाठी अतिशय पोषक असा हा शिरा आहे। त्यासोबतच बाळंतीण बाईला सुद्धा हा अतिशय औषधी गुणधर्म युक्त हा शिरा बनवलेला आहे। त्यासोबतच हा शिरा आपण शुगर फ्री बनवतो आहे। तर लगेच बनवायला सुरुवात करते। नमस्कार, मी शीतल मॉम्स किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत करते। तर इथं मी एका छोट्या पातेलीत एक छोट्या वाटीमध्ये गूळ हा घेतलेला आहे। एक वाटी गूळ घेतलेला आहे। आज मी हा शिरा 3 ते 4 लोकांसाठी बनवते। त्यासोबतच ज्या वाटीने आपण गूळ मोजलेला आहे त्याच वाटीने अर्धा वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। आता इथं मी हा गुळाचा पाक बनवून घेते आहे। पण पाक हा एकतारी नाही आहे, फक्त गूळ वितळेल इतकंच आपल्याला हे पाणी गरम करायचं आहे। तो थोड्या वेळाने बघू शकतात इथं गूळ वितळलेला आहे। तर लगेच गॅस बंद करूया, पुढच्या तयारीला लागूया। तर इथं मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये साधारण 20 ते 25 काजू घेतलेले आहेत, 3 ते 4 अक्रोड, 20 ते 25 इथं बदाम घेतलेले आहेत। आता आपण हे सर्व जाडसर मिक्सरमधून काढून घेऊया। प्लस मोडवर काढायचे म्हणजे मस्त जाडसर तयार होतं। तर इथं जाडसर ही भरड ड्रायफ्रूट्सची बनवून तयार झालेली आहे। आता हिला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। यासोबतच अजून महाप्रसादाचा शिरा कसा बनवतात त्याची सुद्धा रेसिपीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्कीच बघा। आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे। कढईमध्ये 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे। आज आपण फक्त 1 चमचा साजूक तूपने हा शिरा बनवतो आहे। आता यात मी 2 चमचे इतकं किसलेलं खोबरं टाकून घेतलेलं आहे। खोबरं 2 मिनिटं तुपामध्ये छान परतून घेते। हा शिरा बनवत असताना तुपाचा वापर जास्त होत नाही, तरीसुद्धा स्वादिष्ट लागतो हा शिरा। आता यात मी 1 वाटी खारीकची पावडर टाकून घेते आहे। अतिशय सोप्या पद्धतीने खारीकची पावडर कशी बनवायची ही सुद्धा रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली, ती तुम्ही नक्कीच बघा। 2 मिनिटं खारीक तुपामध्ये परतून घेते। खारीक परतून झाल्यानंतर यात आता आपण जे ड्रायफ्रूट्स मिक्सरमधून फिरून घेतलेले आहेत ते सुद्धा तुपामध्ये व्यवस्थित परतून घेते। थोडंसं तुपामध्ये हे परतल्यामुळे एक मस्त स्वाद येतो ह्या ड्रायफ्रूट शिऱ्याला। तर इथं 2 ते 3 मिनिटं मी परतून घेतलेलं आहे लो फ्लेमवर। आपण आता जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते एका चाळणीने चाळून घेऊया, म्हणजे त्यात असलेला कचरा हा चाळणीतच राहील। तर इथं हा गुळाचा पाक पूर्ण टाकून झालेला आहे। तर इथं आपण आज अजिबात साखर वापरलेली नाही। गूळ हा अतिशय पौष्टिक आहे हे सर्वांनाच माहिती आहे। तर गुळामध्ये 2 मिनिटं परतून घेते। आता यात मी अर्धा कप इतकं दूध हे साय सकट टाकून घेते आहे। साय हे अगदी ऑप्शनल आहे। तर आता दूधसुद्धा ह्या शिऱ्यामध्ये ड्रायफ्रूट्स पावडरमध्ये मिक्स करून घेते। सुरुवातीला हे खूप पातळ वाटतं, पेस्टसारखं वाटतं, पण 2 ते 3 मिनिटं याला छान आपण एक उकड येऊ देऊया, म्हणजे हा अतिशय घट्ट होईल। फक्त कंटिन्यू परतत राहायचं आहे, कारण की गुळामुळे हा शिरा तळाशी चिकटण्याची शक्यता असते। आता यात मी अर्धा चमचा इतकी इलायची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते। तर 4 ते 5 मिनिटानंतर बघू शकतात शिरा हा मस्त घट्ट झालेला आहे, अतिशय सुंदर रंग आलेला आहे, छान दाणेदार सुद्धा दिसतो आहे। तर गरमागरम हा शिरा लगेच लहान मुलांना तुम्ही खायला देऊ शकता। त्यासोबतच बाळंतीण बाईला सुद्धा हा शिरा तुम्ही देऊ शकतात। हा शिरा तुम्ही साधारण 4 ते 5 दिवस सुद्धा स्टोर करू शकतात। तर ह्या थंडीमध्ये हा गरमागरम ड्रायफ्रूट शिरा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि तुमचा कसा झाला आहे हे मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच सांगा। त्यासोबतच अजून मेन कोर्सच्या रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्कीच बघा। भेटूया अशाच झटपट रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।